पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं महाराष्ट्राकडे विशेष लक्ष असल्याचं पाहायला मिळत आहे। महाराष्ट्रात मोदी 3 दिवसात एकूण 7 जाहीर सभांना संबोधित करतील। यावेळेला सोलापूर, सातारा, पुणे, धाराशिव, लातूर या ठिकाणी पंतप्रधान मोदी यांच्या सभांचं आयोजन करण्यात आलंय। काल परवापर्यंत दहशतवाद दादागिरी करणारे नारायण राणे असं म्हणणारे केसरकर यांना एका रात्रीत राणे विकासाचे महामेरू आहेत असं स्वप्न पडलं का, असा प्रश्न विनायक राऊत यांनी उपस्थित केलाय आणि केसरकर यांच्यावर हल्ला चढवलाय। रोहित पवार यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली। एखाद्या पैलवानाला वस्ताद तयार करतो, मात्र पैलवान जिंकल्यानंतर त्याला वाटतं आपण मोठे झालो, मात्र वस्ताद शेवटचा डाव आपल्याकडेच ठेवतो आणि योग्य वेळेला तो टाकतो। त्यामुळे शरद पवार साहेबांनी इलेक्शन हाती घेतलंय, आमच्या वस्तादाचा विजयच होईल असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला। गृहमंत्री अमरावतीमध्ये येत असताना मॅच्युरिटीनं वागायला पाहिजे अशी टीका नवनीत राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर केली आहे। मैदानाची परवानगी आधी आम्हीच घेतली होती, त्यानुसार आम्हाला मैदान मिळालं असल्याचं त्यांनी नमूद केलं। बच्चू कडू हे मोठे नेते आहेत, तर आम्ही त्यांना मैदान दिलं असतं असं मतही त्यांनी व्यक्त केलं। बच्चू कडू माझ्यापेक्षा खूप मोठे आहेत, माझं लक्ष फक्त प्रचाराकडे आहे असं नवनीत राणा यांनी म्हटलंय। पंतप्रधान मोदी यांची हवा आहे आणि राहणार, काही जणांना दिवसा स्वप्न पाहण्याची सवय असते असं म्हणत नवनीत राणा यांनी विरोधकांवर निशाणा साधला। मुंबईतील 2 जागांसाठी काँग्रेसनं चाचपणी सुरू केली आहे। उत्तर मुंबई या मतदारसंघातून शिवसेनेच्या नेत्या तेजस्वी घोसाळकर यांना निवडणूक लढवावी अशी विनंती काँग्रेस पक्षानं केली आहे। याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते उद्धव ठाकरे यांची सुद्धा भेट घेत आहेत, त्यामुळे महाविकास आघाडीतल्या जागा वाटपाचा तिढा लवकरच सुटेल अशी शक्यता आहे। शिखर बँक घोटाळा प्रकरणात कोणतीही अनियमितता नाही अशी माहिती आता नव्यानं समोर आली आहे। तपास यंत्रणेनं जानेवारीमध्ये सादर केलेल्या क्लोजर रिपोर्टचा तपशील आता समोर आला आहे, त्यामुळे अजित पवार, सुनेत्रा पवार यांच्यासह बहुसंख्य आरोपींना क्लीन चिट मिळाली आहे। कर्जाचं वाटप, साखर कारखाना विक्रीचे परवाने, त्यामुळे बँकेला कोणतंही नुकसान झाल्याचे पुरावे उपलब्ध नाहीत अशी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेची माहिती आहे। माढा तालुक्यातील मोडणीमध्ये आज शरद पवार यांची जाहीर सभा होती। धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारासाठी शरद पवार मैदानात उतरले। जाहीर सभेनंतर संत सावतामाळी यांचं मूळ स्थान असणाऱ्या अरण या ठिकाणी शरद पवार भेट देणार आहेत। नारायण राणे यांचं नेतृत्व म्हणजे विकासाची धमक असलेलं नेतृत्व आहे, त्यामुळे दादांना मत म्हणजे विकासाला मत, त्यामुळे त्यांच्या मागे ठामपणे उभं राहा असं वक्तव्य गणपत कदम यांनी केलंय। यावेळी नारायण राणे यांची भेट घेतल्यानंतर माजी आमदार गणपत कदम हे काहीसे भावुक झाले। बारामती लोकसभा मतदारसंघात काटेकी टक्कर पाहायला मिळते, मात्र निवडणूक लोकांनी हातात घेतली, त्यामुळे विजय सुप्रिया सुळे यांचाच होईल असा विश्वास आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे। रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यात मैदानावरून कमालीची जुंपले। बच्चू कडू विनाकारण नौटंकी करून राजकीय पोळी शेकण्याचा प्रयत्न करतायत, पब्लिसिटी स्टंट म्हणून ते याचा उपयोग करतायत असा आरोप रवी राणा यांनी केला आहे। आमची परवानगी नाकारणं हा लोकशाहीचा खून आहे, आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातोय। ऐन वेळेला आमच्या सभेला परवानगी नाकारली गेली, मात्र शांततेसाठी आम्ही 2 पावलं मागे झालो आहोत, नाहीतर आता रक्तपातच झाला असता असा हल्लाबोल बच्चू कडू यांनी चढवलाय। हिंदू मुस्लिम दंगल घडेल अशी आम्हाला भीती वाटते असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलं, तर भाजपची संस्कृती रवी राणा यांनी बिघडवली असा पलटवार सुद्धा बच्चू कडू यांनी केलाय। लोकसभा निवडणुकीत अमरावतीच्या भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांच्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज सभा घेत आहेत। अमरावतीच्या सायन्स कोर मैदानात या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे। मैदानावरून राजकीय वाद उफाळल्यानं मैदानाच्या बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे।
वर्ध्यात महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आज सभांचा धडाका असणार आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्ध्यात 2 सभा असतील। दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशी फडणवीस यांची तोफ कुणावर धडाडणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज हिंगोलीच्या वसमत शहरामध्ये आहेत। महायुतीचे उमेदवार बाबूराव कदम यांच्या प्रचारार्थ ते जाहीर सभा घेत आहेत। त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे सुद्धा असणार आहेत। पदाधिकाऱ्यांच्याकडून प्रचार सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज वाशिमच्या दौऱ्यावर सुद्धा असतील। यवतमाळ वाशिमच्या महायुतीचे उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचाराकरता काढण्यात येणाऱ्या रॅलीमध्ये मुख्यमंत्री सहभागी होणार आहेत। काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि शरद पवार आज सोलापुरात आहेत। माढा लोकसभा मतदारसंघातील मोडणीम इथे शरद पवार यांची जाहीर सभा होईल, तर प्रणिती शिंदे यांच्या प्रचारासाठी राहुल गांधी जाहीर सभा घेणार आहेत। निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे। जळगाव रावेर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आज अर्ज दाखल करतील। करण पवार आणि श्रीराम पाटील हे आपापले अर्ज भरतील। यावेळेला आदित्य ठाकरे, संजय राऊत आणि जयंत पाटील उपस्थित राहणार असून जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे। उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या निमित्तानं जी गर्दी असेल तोच आमच्या पिक्चरचा ट्रेलर असेल आणि त्यावरून पिक्चरचा शेवट काय असेल हे लक्षात येईल असं म्हणत करण पवार यांनी निवडणुकीत विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे। बीड लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे आज अर्ज भरणार आहेत। यावेळेला बीड शहरातील विविध नेत्यांसह शहरातून भव्य रॅली काढण्यात येईल। रॅलीच्या नंतर माने कॉम्प्लेक्समध्ये एका जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं आहे। लोकसभा निवडणुकीत माझा 2.5 ते 3 लाख मताधिक्यानं विजय होणार असा विश्वास नारायण राणे यांनी व्यक्त केला। मी परत निवडून आल्यानंतर मला मंत्रिपद निश्चित मिळेल। विनायक राऊत यांना काय मिळणार असा सवाल नारायण राणे यांनी उपस्थित केला आणि काही त्यांना चिमटेही काढले। लोकसभेच्या निवडणुकीनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे किमान 10 आमदार शिंदे यांच्या गटात प्रवेश करतील असा मोठा दावा भाजपचे नेते नारायण राणे यांनी केला। पुढच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांना कायमचीच सुट्टी देण्यात येईल असा दावाही त्यांनी केला। ठाकरे गटाच्या प्रचार गीतात जय भवानी शब्द असल्यामुळे आचारसंहितेचा भंग होतो का असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी केलाय। आम्ही जय भवानी हा शब्द अजिबात काढणार नाही असं त्यांनी निक्षून सांगितलं। आदित्य ठाकरे यांनी हा निवडणूक आयोग आहे की भाजप आयोग आहे असा प्रश्नही विचारला। ही दृश्य आहेत ग्रीसमधली। दक्षिण ग्रीसमधलं हे आकाश आहे। आकाश मंगळवारी केशरी रंगाची चादर पांघरल्यासारखं दिसत होतं। उत्तर आफ्रिकेतून भूमध्य समुद्र ओलांडून उडालेल्या धुळीनं सगळा आसमंत भरला होता आणि एक्रोपोलिस आणि अथेन्समध्ये अशा प्रकारचा आसमंत आज सर्वत्र दिसत होता, तो केशरी रंग। केनियामध्ये मुसळधार पाऊस आणि पुराच्यामुळे शेकडो नागरिक बेघर झालेत। माचाकोस इथे काउंटमधील रहिवासी पुराच्या पाण्यात अडकलेत। त्यांची घरं आणि शेतजमिनी पूर्णतः नष्ट झालंय। केनिया रेडक्रॉस संघटनेनं पूरग्रस्तांसाठी मदत आणि बचाव कार्य वेगानं सुरू केलंय। पोलिसांची सुटका। इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या राजीनाम्याची मागणी करत शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले। युद्धाला 200 दिवस पूर्ण झाले तरी पोलिसांची सुटका न झाल्यानं तेल अवीवमध्ये नागरिकांनी मोठा मोर्चा काढला आणि सरकारचा निषेध केला। गाझामध्ये बंदिवासात असलेल्या 100पेक्षा अधिक लोकांपैकी काहींची छायाचित्र प्रसिद्ध झाले, तर काही जणांनी छायाचित्र हातात घेऊन आंदोलनं केली। बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय।